चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिझोल्युशन ऑफ द पार्टनरशिप फर्म हे बघणार आहोत. तर डिझोल्युशन ऑफ द पार्टनरशिप फर्म जे आहे, पार्टनर्स जे आहे त्यांनी आपला बिझनेस बंद करण्याचं ठरवलंय. बिझनेस आता इथून पुढे आपल्याला चालवायचा नाहीये. आता जे अकाउंटिंग आपण या बिझनेसचं करणार आहोत ते या वर्षीचं शेवटचं अकाउंटिंग असेल. हा बिझनेस कंटिन्यू नसणार आहे, बरोबर ना? तर त्याला आपण डिझोल्युशन ऑफ द पार्टनरशिप असं म्हणतो. मग डिझोल्युशन करताना एक तर तुमचा लीगली टाइम पिरियड संपला असेल, एक तुमचा वयोमान झालं असेल, बरोबर ना? त्यानंतर तुमचा बिझनेस कंटिन्यू तुमचा लॉसमध्ये जात असेल, तर अशा अनेक कारणांमुळे हा बिझनेस जो आहे तो बंद करण्यात येतो. याला सगळ्या पार्टनरची परमिशन लागते. ठीक आहे? तर डिझोल्युशन होतं. त्याची अकाउंटिंग प्रोसिजर आपल्याला सांगितलेली आहे. तर ही अकाउंटिंग प्रोसिजर आपण बघणार आहोत आज. तर याच्यामध्ये पहिली मेथड तुम्हाला दिली आहे, की सिंपल डिझोल्युशन आहे. काय आहे? सिंपल डिझोल्युशन. सिंपल डिझोल्युशनमध्ये तुम्हाला असं काही कोणत्याही पार्टनर जो आहे, तर त्याला तुम्ही आत्ता आपल्या कंपनीमध्ये जो लॉस होतो, तो डिस्ट्रिब्यूट केल्यानंतर तो पार्टनर्स सॉल्व्हंट असतो. काय असतो? सॉल्व्हंट. त्याला डिझोल्युशनची सिंपल मेथड आपण यूज करतो. त्याच्यासाठी आपण काय करतो, की खालील अकाउंट्स, फॉलोइंग अकाउंट्स ओपन करतो. त्यामध्ये रिअलायझेशन अकाउंट आहे. या सगळ्या ॲसेट्स अँड लायबिलिटीज आपल्याला रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करावे लागतात. पार्टनरचं कॅपिटल अकाउंट आहे, बरोबर ना? पार्टनरचं करंट अकाउंट आहे. जर फ्लक्च्युएशन मेथड जर तिथे यूज करणार असाल तर कॅपिटल अकाउंट ओके. तुम्ही फक्त कॅपिटल अकाउंट ओपन करा. जर समजा तुम्ही फिक्स मेथड अप्लाय करणार असाल तर करंट अकाउंट मात्र तुम्हाला ओपन करावं लागेल. पार्टनरचं करंट अकाउंट तुम्ही ओपन करायचं आहे. त्यानंतर कॅश आणि बँक अकाउंट, म्हणजे कॅश किंवा बँक अकाउंट जे आहे ते तुम्हाला अकाउंट बनवावं लागेल. त्यामध्ये पैसे आपण ॲसेट विकल्यानंतर पैसे येतात. त्यातून आपल्या काही लायबिलिटीज पेड होतात. राहिलेले पैसे पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करावे लागतात. नाही राहिले तर आपल्याला ते डिस्ट्रीब्यूट करायचे नाही. कुणाकडनं घेणं असेल तर त्याच्याकडनं आपल्याला घ्यावं लागतं. तर अशा प्रकारे हे बँक अकाउंट जे आहे ते क्लोज करताना मात्र टॅली होतं. म्हणजे काय होतं, की दोन्हीकडे अमाउंट मात्र सारख्या येतात. नेक्स्ट जेव्हा आपण व्हिडिओ बनवणार आहे, तर त्याच्यावरती आपण रिअलायझेशनच्या पोस्टिंग कशा करायच्या, अकाउंटिंगची ट्रीटमेंट कशी करायची, ते आपण समजून घेणार आहे. त्यानंतर दुसरी मेथड याच्यामध्ये आहे डिझोल्युशन अंडर द इन्सॉल्वन्सी सिच्युएशन. म्हणजे काय? एखादा पार्टनर जर तुमचा इन्सॉल्वंट झाला. आता इन्सॉल्वंट मनी आपण बघितलं. इन्सॉल्वंट म्हणजे ज्याची लायबिलिटी ॲसेटपेक्षा जास्त आहे. म्हणजे ॲसेट जरी विकल्या त्याच्या, तरी त्याची लायबिलिटी पूर्ण होणार नाही. त्याच्याकडे पैसे द्यायला नाही. तो बँकरप्ट म्हणजेच इन्सॉल्वंट असतो. बरोबर ना? त्याला आपण कॅपिटल डेफिशियन्सी असे म्हणतो. तर त्यामध्ये कॅपिटल डेफिशियन्सी इज ट्रीटेड ॲज अ ऑर्डिनरी लॉस. म्हणजे काय? की तुमचा बिझनेस जो चालू आहे, त्या बिझनेसचा लॉस आहे आणि हा ऑर्डिनरी होतच असतो, असं गृहीत धरून तुम्ही जर अकाउंटिंग प्रोसिजर जर करत असाल, तर लॉस शेअर इन अ सॉल्व्हंट पार्टनर. जे काही सॉल्व्हंट राहिलेले जे रिमेनिंग सॉल्व्हंट पार्टनर्स आहेत, त्यांना प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रमाणे डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. कसं करायचं आहे? प्रॉफिट शेअरिंग रेशो, PSR प्रमाणे, बरोबर ना? आणि दुसरी मेथड आहे, जर कॅपिटल डेफिशियन्सी इज ट्रीटेड ॲज अ स्पेशल लॉस. तो जर स्पेशल लॉस असा जर ट्रीट केला, तर त्याची अकाउंटिंग ट्रीटमेंट मात्र वेगळी होते. लॉस शेअर इन अ सॉल्व्हंट पार्टनर इन देअर कॅपिटल रेशो, CR रेशो. कॅपिटल रेशोमध्ये तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. म्हणजे काय? जर एखादा पार्टनर जर इन्सॉल्व्हंट झाला, तर त्यासाठी दोन सिच्युएशन तुम्हाला आहे. एक, तुम्ही जर तो नॉर्मल लॉस जर पकडला, ऑर्डिनरी लॉस आहे असं जर म्हटलं, तर त्याला प्रॉफिट शेअरिंग रेशो पण डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. आणि जर समजा त्याला जर स्पेशल लॉस म्हणजे त्या व्यक्तीमुळं, त्या पर्सनमुळे जर लॉस झाला आहे, म्हणजे एका विशिष्ट कारणामुळे लॉस झाला, स्पेशल रिझन आहे त्याला, तर तुम्ही काय करू शकता? तो स्पेशल लॉस पकडून तुम्ही ॲज अ कॅपिटल रेशो प्रमाणे त्याची जी इन्सॉल्व्हन्सी आहे ती सॉल्व्हंट पार्टनर्सला डिवाइडेड करावी लागते. बरोबर ना? तर अशा प्रकारे म्हणजे कॅपिटल रेशो प्रमाणे आहे. बरोबर? पण 12वीची आत्ताची जी काही तुमची बोर्डाची एक्झाम आहे, त्यामध्ये फक्त
प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रमाणेच तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करावं लागेल, म्हणजे ट्रीट ॲज अ नॉर्मल लॉस किंवा नॉर्मल ऑर्डिनरी लॉस आहे असं तुम्हाला ट्रीट करावं लागेल, बरोबर ना. आणि PSR प्रमाणे, प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रमाणे तुम्हाला तो लॉस जो आहे इन्सॉल्वंट पार्टनरचा, तो सॉल्वंट पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करावा लागेल. ठीक आहे. त्यानंतर बघा, जर समजा इन्सॉल्वंट पार्टनर जर असेल आणि त्याचा लॉस आपण स्पेशल, आता हा तुमच्या सिलेबसचा पार्ट नाहीये, पण मी सांगतो तुम्हाला की जर स्पेशल लॉस जर पकडला तर आपल्याला तो कॅपिटल रेशो प्रमाणे डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. तर यासाठी त्यांनी एक केस स्टडी तुम्हाला दिलेली आहे, गार्नियर वर्सेस मरी केस. आता याच्यामध्ये सांगायचं झालं तर हे तिघ जण पार्टनर होते. गार्नियर होता, मरी होता, त्यानंतर तिसरा होता तो व्हाईट होता. काय होता? व्हाईट, बरोबर ना. तर याच्यामध्ये काय झालं की हा व्हाईट जो आहे तो इन्सॉल्वंट झाला. काय झाला? इन्सॉल्वंट. आता ही इंग्लंडमध्ये केस झालेली आहे आणि तो व्हाईट जो आहे तो काय झाला? इन्सॉल्वंट झाला. इन्सॉल्वंट झाल्यानंतर हा गार्नियर आणि मरी जो आहे, तर यांच्या दोघांमध्ये आपण त्याचा जो लॉस आहे तो भरण्यासाठी आपल्या दोघांना प्रॉफिट शेअरिंग रेशो घ्यायचा की कॅपिटल रेशो घ्यायचा. तर यामध्ये या दोघांचं काय झालं की भांडण झालं, त्यांचे काही डिस्प्यूट झाले आणि नंतर ही केस जी आहे ती कोर्टात टाकली गार्नियरने आणि मरीच्या विरुद्ध. मग कोर्टाने त्यांच्या स्टडी, म्हणजे त्यांचा जो अभ्यास, म्हणजे फर्म आहे त्याचा सगळ्यांचा अभ्यास करून त्यांच्या केसमध्ये असा रिझल्ट दिला की गार्नियर आणि मरी यांनी काय करायचं, त्यांच्या कॅपिटल रेशो प्रमाणे जो इन्सॉल्वंट पार्टनर आहे त्याचा लॉस जो आहे तो कॅपिटल रेशो प्रमाणे डिस्ट्रीब्यूट करायचा. तर या केसमध्ये तो व्हाईट जो आहे तो इन्सॉल्वंट झाला होता. बाकीचे दोन पार्टनर जे आहे त्यांच्या कॅपिटल रेशो प्रमाणे त्यांनी डिस्ट्रीब्यूट करायला सांगितलं कोर्टाने. म्हणून ही केस जी आहे ही या टॉपिक मध्ये तुम्हाला अभ्यासासाठी म्हणजे असते, पण 12th साठी मात्र तुम्हाला ती ऍप्लिकेबल नाहीये. आता याच्यामध्ये सर मग कोणते अकाउंट्स ओपन करायचे, तर सेम लाईक तिकडेच जे तुम्हाला तिकडे दिलेले आहेत तेच तुम्हाला डिझोल्युशन अकाउंट ओपन करावं लागेल, ज्यामध्ये आपण ॲसेट्स अँड लायबिलिटी ट्रान्सफर करणार आहोत. पार्टनरचं करंट अकाउंट ओपन करावं लागेल, बरोबर ना. पार्टनरचं करंट अकाउंट, जर फिक्स कॅपिटल मेथड असेल तर करंट अकाउंट ओपन करायचं आणि फ्लक्च्युएटिंग असेल तर कॅपिटल अकाउंट सफिशियंट आहे. तुम्हाला एकाच अकाउंटमध्ये तुम्हाला सगळ्या एंट्र्या करायच्या आहेत पार्टनरच्या. आणि कॅश आणि बँक अकाउंट, तर अशा पद्धतीने बँक अकाउंट आणि कॅश अकाउंट मात्र शेवटाला काय झालं पाहिजे, टॅली झालं पाहिजे. तर असं डिझोल्युशन एकदम सिंपल आणि कंपल्सरी क्वेश्चन आहे याचा. त्यामुळे अत्यंत महत्वाचा हा टॉपिक आहे. याच्यावरती आपण एक 4-5 व्हिडिओ बनवणार आहोत. तर त्याकरते आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सिंपल भाषेमध्ये अकाउंट्स काय आहे ते समजून घ्या. तर अशा पद्धतीने हे अकाउंट्स जे आहे तर ते आपण थोडं थोडं करून महत्वाच्या गोष्टी समजणार आहोत. धन्यवाद.